नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा क्लासचा 38वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे मण्यांचे वर्क कसे करायचे हे पाहत आहोत। इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहे। इथे वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे सुद्धा पाहिलेले आहे। साध्या आपल्या मशीनच्या धाग्याने चेन स्टिच कशी घालायची व मणी वर्क कसे करायचे हे पाहिलेले आहेत। बुट्टे पाहिलेले आहेत। तुम्ही याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। इथे आपण ब्लाउजच्या बाहीवर वेगवेगळ्या डिझाइन कशा करायच्या हे पाहत आहोत। इथे आपण सिंगल लाईनने डिझाइन तयार केलेली आहे। तुम्ही ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून असे उभ्या लाईन आखून डिझाइन करू शकता। खूप छान अशी डिझाइन होते। याचा सुद्धा तुम्ही भरपूर सराव करून घ्यायचा आहे। काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आज आपण आणखी एक डिझाइन पाहणार आहोत। त्याच्यासाठी सरळ रेष आखून घेतलेली आहे। ज्या दिशेने वर्क करायचा आहे त्या दिशेला सुईचं टोक ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल टाका घालून घ्यायचा आहे। इथे आपण शुगर बीड्स लावणार आहोत। त्याच्यासाठी आपण दोन शुगर बीड्स इथे स्टिच करून घेणार आहोत। असे 4 शुगर बीड्स आपण इथे लावणार आहोत। त्यानंतर 3 आपण मोती घेतलेले आहेत। एक लहान आकाराचा, एक मोठ्या आकाराचा व एक लहान आकाराचा, असे 3 मणी घेतलेले आहेत, मोती घेतलेले आहेत। मण्यांचे आकार कसे ओळखायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। इथे आपण 4 शुगर बीड्स लावून घेणार आहोत। त्यानंतर 3 मोती आपण स्टिच करून घेणार आहोत। तुम्ही मोत्यांमधील अंतर कमी जास्त करू शकता। शुगर बीड्स जास्त लावले तरी चालेल। इथे आपण 4 लावत आहोत। तुम्हाला एका वेळेस 3 मोती जर स्टिच करता येत नसतील तर एक मोती स्टिच केला तरी चालेल। इथे आपण शुगर बीड्स लावतोय त्याच्यासाठी आपण 2 मणी स्टिच करतोय। जर इथे तुम्ही मोठे मणी जर लावणार असाल तर एकच मणी स्टिच करायचा आहे। फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते। इथे आपण मोती लावून घेऊयात। त्यानंतर इथे आपण शुगर बीड्स लावून घेणार आहोत। 4 शुगर बीड्स लावून घेतलेले आहेत। त्याच्या अगदी जवळ एक सिंगल चेन स्टिच घालून गाठ बांधून घ्यायची आहे। अगदी जवळ सिंगल चेन स्टिच घालून इथे गाठ बांधून घेऊयात। अशा प्रकारे आपण 4 शुगर बीड्स, 3 मोती अशी एक डिझाइन पाहिलेली आहे। तुम्ही मोत्यांमधील अंतर कमी जास्त करू शकता। अशा बाहीचा आकार काढून अशा प्रकारे उभ्या लाईन आखून ही डिझाइन केली तर खूप छान अशी ब्लाउजच्या बाहीवर डिझाइन दिसते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।